आम्हाला एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो. कॅन्सर झाल्यावर होमिओपॅथी ट्रीटमेंट कधी सुरू करावी? खरं सांगायचं तर गेल्या 22 वर्षामध्ये मी एक गोष्ट वारंवार पाहिली आहे. बरेच रुग्ण शेवटच्या स्टेजला आमच्याकडे येतात. म्हणजे बाकी सगळे ऑप्शन संपलेले असतात. किमो, रेडिएशनचे राऊंड्स झाले असतात किंवा ऑन्कोलॉजिस्ट सांगतो आता काहीच करता येणार नाही. हे खूप टफ असतं आणि हे मी खूपदा बघितलं आहे. पण खरं सांगायचं झालं तर होमिओपॅथी सुरू करण्याची योग्य वेळ म्हणजे डायग्नोसिस झाल्यावर लगेच. जितकं लवकर सुरू करता येईल तितकं चांगलं. आणि याचा अर्थ असा नाही की तुम्हाला एकच ट्रीटमेंट निवडावी लागेल. तुमच्या डॉक्टर जे सांगतात, किमो, रेडिएशन, सर्जरी ते सगळं सुरू ठेवा. होमिओपॅथी हे त्या सगळ्या ट्रीटमेंटला सपोर्ट म्हणून वापरता येतं. माझ्या अनुभवात होमिओपॅथीमुळे ट्रीटमेंटचा ओव्हरऑल आउटकम इम्प्रूव्ह होतो. साईड इफेक्ट्स कमी होतात, पेन कमी होतं आणि काही वेळा कॅन्सरचा स्प्रेड होण्याचा वेगही कमी होतो किंवा डिसीज स्टेबल राहतो. आता एक गोष्ट मी प्रामाणिकपणे सांगतो, होमिओपॅथी काही मॅजिक नाही. जसं इतर कोणतीही ट्रीटमेंट 100% गॅरंटी देत नाही, तसं आमचंही नाही. कधी खूप फरक पडतो, कधी थोडाफार आणि कधी फारसा नाही. हे सांगणं महत्त्वाचं आहे कारण अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवणं योग्य नाही. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी हा प्रश्न असेल, ही ट्रीटमेंट माझ्यासाठी उपयोगी ठरेल का? तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा. आपण एक छोटीशी कन्सल्टेशन करू. बघूया तुमच्या सिच्युएशनला काय सूट होतं. कदाचित काहीसा कम्फर्ट मिळेल, पेन थोडं कमी करता येईल, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करता येईल. शेवटी तेच सगळ्यात महत्त्वाचं असतं, नाही का? तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.